हॅलो, आज आम्ही सकाळी उठून पहिले शिवाजी पार्कला गेलो आणि आता आमचा प्लॅन आहे परळचे गणपती बघायला आम्ही जाणार आहोत. आणि त्याच्या आधी आम्ही शिवाजी पार्कला गेलेलो तेव्हा इशूने तिथे बनवलेले चॉकलेट सगळ्यांना दिले, ते आता आम्ही आदित्यबरोबर देणार आहोत. मला हवे. आणि आता आम्ही मेदवडा खायला आलो. मी डोसा खातो. डोसा आणि ओके आता जे की हिने मला सांगितलं डोसा खायला. ना आता मी त्याच्यातलं खाणार आहे. हवरी आहे एक नंबर. ओके आता मेदूवडा जाई खाते. कसं आहे खरं नंबर एकदम ओजी प्लेस आहे. कुठे आहे ही प्लेस? दादरजवळ. राजस्थान स्कूलच्या इकडे त्यांना यायचं, त्यांना या पैसे मी देणार नाही. I'm like, hello, can I please get a donation? Ask me for my cash app. आता आम्ही मेदूवडा आणि डोसा खाल्लाय. आता आमचं पोट भरलं आहे. आता आम्ही मस्तपैकी चहा प्यायला आलो आहे आमच्या नेहमीच्या जागेवरती. हां, चहा प्यायला कुठे आलं? तुम्ही स्क्रीनवरती इथे बघू शकता. हां, एकदम अशी म्हणजे प्लेस असं वाटेल की हे कुठल्या प्लेसवर आलं आहे, पण चहा एवढा हेवन लागतो ना. मी तुम्हाला दाखवते नीट. प्लेस द्या जा. तर आम्ही इथे चहा प्यायला आलोय. चहा पिऊन झाला की मग आम्ही जाऊ परेलच्या गणपती बघायला. चिअर्स टू द आलेदार चहा. हां, काय आलेदार? हिला दरवाजा आल्याचा पाठवा. चहा. हां. चिअर्स आल्याचा चहा. हां. ओके. आणि आता आमचा चहा आलाय. आम्ही दोघं पिणार आहे, पण ही 1 तास लागणार आहे. 1-2 तास लागतील. म्हणजे थंड करून चहा पिते, म्हणजे मला कळत नाही अर्थ काय थंड करून पिणारा चहा. तेच ना. हां, चहा कुठे कसा गरम स्टँड दाखव गरम तुझा. प्यायचा. तुझा स्टँड दाखव. असं हा स्टँड आहे आमचा. आरसा स्टँड. आरसा स्टँड आहे आणि ह्याच्यावरती हिचा चहा ठेवलाय. फक्त माझा हां. फक्त अरे एक मिनिट मी सांगतो त्याचं लॉजिक मला सांगावं लागेल. तर गार झालेला जर चहा प्यायलो ना आपण, तर आपल्याला गप्पा मारायला जास्त वेळ मिळतो. दॅट इज द रिझन. तो आम्हाला दाखव. चहा पिया. तुझं नाक येत आहे. ती नाकातली घाण पण येते. ही जी आहे ना मागे, हिचा इंस्टाग्रामचा हे काय बोलते तू, स्क्रीन टाईम ना, इंस्टाग्रामचे टायमर. हा इंस्टाग्रामचा टायमर 2 तास. जे की मी 5 मिनिटं ठेवलेत फक्त. आणि त्यात पण ही मला बोलते की तू इग्नोर करते आणि परत स्वतः पण इग्नोर. आणि 2च्या ऐवजी 3-4 तास बघत असेल. कीर्तीचं किती बोलली तू? 15 मिनिटं काय? 15 मिनिटं काय नाही. माझं नाहीच लिमिट. हा, ही लिमिटलेस आहे. माउंटेन ड्यू. ही कोणता माउंटेन ड्यू आहे? लिमिटलेस म्हणजे माउंटेन ड्यू नाही. झालं म्हणून HR ज्यांना पण HR हवी असेल आमच्याकडे आहे. मी काल फन फ्रायडे घेतला ऑफिसमध्ये. फन त्याच्यामध्ये मी केलं चायनीज विस्पर. विस्पर म्हणजे पॅड. अरे चायनीज विस्पर गाणं गोष्टी करतात ना त्याला इंग्लिशमध्ये, तू मराठी. तर त्याच्यामध्ये होतं 4 पापड कच्चे, 4 पक्के पापड, असं काहीतरी होतं. आणि शेवटी एकदम काहीतरी फनी चाललं. पण हे कानात बोलायचं. हां. आणि मग तो एक वर्ड ठेवायचा मनात आणि मग दुसरा जो वर्ड तो ऍड करायचा. नाही, फक्त इशूला सांगायचं, इशू मला सांगणार आणि मी मोठ्याने बोलणार. मी काय फालतू. आणि इशू जर चुकली तर मग तेच तर फन आहे. अच्छा म्हणजे हे काय घंटा आता मी शिवाय जाऊ नाही शकत कारण की ब्लॉग आई बघणार आहे. नाही तर हा कसला फन आहे. म्हणजे ते वाक्य चेंज होतं ना त्याच्यात. कच्चा पप्पा क्रिकेट नाही घेऊ शकत. मी मोठी देणार होती ते मॅम. तुम्ही पण फोन सोडून क्रिकेट खेळा सगळेजण. रमी नका खेळू. स्टेक बिक काय खेळायची गरज नाहीये. क्रिकेट खेळायचं, मैदानी खेळ खेळा. ह्या दोघे पण खेळतात मैदानी. थोडं स्पोर्ट्स बद्दल पण माहिती द्यायला पाहिजे तुमच्या व्ह्युअर्सला. येस, मी त्याच्यावर एक वेगळा ब्लॉग टाकणार आहे. हो, आम्ही सगळे व्यवसायातले जे फ्रेंड्स होत तर एक पूर्ण ब्लॉग बनवणार. चांगली गोष्ट. चांगला प्रोत्साहन द्यायचा माणसाने कधी पण. हे असे वाईट असं पण 2 तासाचा टायमर लावायचं नाही. 5 मिनिटाचा लावायचं. 5 मिनिटं चालतं. आम्ही आता आमचं चहा पिऊन झाल्यावर आम्ही गणपती बघायला जाणार आहोत. हो, आणि मग आम्ही ट्रिप्सी मधला आमचा व्हिडिओ पण अपलोड करू. आम्ही गाडी आणली आहे. आपली ही कशी गाडी? मी चढून नको.
सॉरी. ओके ओके. आता माझे केस नाही बरोबर. डास मारत होतो. आता आम्ही तिघे चाललोय परळचे गणपती बघायला. येस. आणि तू समोर बघा ते आम्ही दोघं बोलतो. ट्रिप्सी समोर बघ. ट्रिप्सी नाही करायची. आम्ही केलं कारण की आमची चूक आहे. करू ट्रिप्सी नक्की. आम्ही दुसऱ्यांना ज्ञान देतो पण स्वतःला अक्कल नाही. नाही हिला अक्कल नाही, मला आहे. ओके. तरी पण तो घेतो आम्हाला दोघी. हा बघा हा हेल्मेट घालतोय. किती चांगला गुणी. ट्रॅफिकचे नियम पाळावे. आणि मला पण सांगतो तो नेहमी. पण मी कधीच नाही घालत आणि लायसन्स पण कॅरी नाही करत. 20 minutes later. आम्ही आता पहिल्या गणपतीला आलोय. तुम्हाला दाखवतो. कळी रोडचा कैवारी. वाव. आपण बघायला जाऊया. वाव. आमच्यामुळे ताईला बिचारीला चालावं लागतं. आम्ही ट्रिप्सी नाही जाऊ शकत. ट्रिप्सी नाही जाऊ शकत. मग बरोबरच आहे. ऑब्व्हियसली ट्रिप्सी जायचंच नाही. हे बघा ही बिचारी चालत. आता आम्ही जातो. आता आपण जाऊया परेलचा राजा. आता आम्ही परेलला जातोय बघायला. आणि ही खूप एक्साइटेड आहे आमच्या मागे. म्हणजे की प्रचिती. Oh my God. Wow. वाव. आता मी माझ्या फेवरेट ठिकाणी आली आहे ते म्हणजे परळ वर्कशॉप. परळ वर्कशॉपमधले खूप सारे जे गणपती आहेत ते सगळे गणपती मेन परळ वर्कशॉपमध्ये बनतात. ते सगळ्या गणपतींचे डोळे बनवतात, त्याच्यानंतर मूर्ती घडवतात पूर्ण. आणि दिस वॉज माय ड्रीम प्लेस टू कम. कारण मला ड्रॉइंग करायला खूप आवडतं. आणि मी नेक्स्ट वर्षी तेव्हा येणार आहे जेव्हा इथे पूर्ण गणपती भरलेले असतील. आणि देन आय विल मेक शुअर की मी त्याची आखणी बघीन. आणि मला खूप आवडलं. मला इथे नुसतं रिकामं जरी हे असलं आत्ता इथे एकही गणपती नसला ना तरीसुद्धा दिस प्लेस इज व्हेरी ब्युटिफुल अँड हेवन फॉर मी. आता तुम्हाला बोलायचं असेल तर बोला. मी बोलले. मला काय बोलायचं नाही कारण की हा तुझा पार्ट आहे. पुढच्या वर्षी आम्ही इथे येऊ. तो ब्लॉग तुम्ही आता पुढच्या वर्षी बघा. त्याचं होस्टिंग मी करेन त्या ब्लॉगचं. स्पेशली ब्लॉग असेल जो प्रचिती देसाई मॅडम कोणी मॅडम और प्लस झाला हिचा आता. आणि सध्या तरी आम्ही गणपती फिरतोय. आणि तुला मजा येते? हां मला खूप आवडतं. हां तुला आवडतं ना. आणि आमचा असा अचानक प्लॅन ठरला आज. आमचं सो आता आमचा झालेला आहे फायनली दर्शन सगळे गणपती. नाही एक बाकी आहे ना. सॉरी हां एक बाकी आहे. बरोबर. ही ओरडली म्हणजे एक बाकी आहे. तिला सगळं माहिती आहे इकडचं. आता एक आपला बाप्पांचा शेवटची मूर्तीचं दर्शन. ही रडते ॲक्च्युली. हिला खूप सारे बघायचे आहेत पण आता मला वेळ नाही कारण की माझ्या घरी गणपती बाप्पा आहेत आणि ह्यांच्याकडे नाही आहेत. ह्यांचं झालं विसर्जन. आणि हे लोक रात्री जाणार आहेत. आणि तुम्ही तो ब्लॉग बघितला असेल तर गणपतीचा गणपतीचा ब्लॉग बघा. ह्यांच्या आधीचा वाला. ठीक आहे. आणि मी नवीनच आहे या ब्लॉगमध्ये. नवीन आहे. पहिलाच ब्लॉग आहे माझा हा आयुष्यातला. पण या 2 पोरींमुळे ते शक्य झालं आहे. त्यामुळे तुम्ही बघा. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आम्ही आलो आहे परळच्या राजाला. आणि आम्ही आता एक 5 मिनटं तशी लाईन उभं राहिलं आणि लगेच आम्हाला दिसतोय समोर की गाभारा येणार आहे. आता मला दाखवतो. थोडीशीच बाकी आहे. आता तुम्हाला आम्ही गणपती दाखवतो परळचा राजा. गेट पास मिळाला ना. हे काय हे नाही घ्यायचं. हे घ्यायचंय. 3, 2, 1. सरप्राईज. सो फायनली आपला ब्लॉग होतोय. आणि एक नंबर गणपती गणपती बनवला आहे. एक नंबर मूर्ती का एक नंबर. आणि 10 on 10 ॲक्च्युली 10 on 1000. आणि त्यांनी असं गणपती बनवलं आहे की त्या आगीच्या एका ह्याच्यावरती त्याचा पाय आहे. आगीच्या एका पूर्ण तो गणपती 22. आणि असं टिल्ट पण झालं आहे. म्हणजे फिजिक्सचं फुल ऑन असं फिजिक्सचा अजुबा झाला आहे. खूप भारी होते गणपती. आता आम्ही व्हिडिओ गर्दी आहे जरा. A few moments later. मी एंड करते व्हिडिओ. बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.
and subscribe.